गुगल ऍड वरती गेल्यानंतर काय केलं होतं सांगा बरं पुढे. कुठे क्रिएट, जे गुगल ऍड्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं ऑफिशियल साईट्स वरती. तुम्हाला कुठे दिसते ऑफिशियल साईट? ह्याचा सिम्बॉल दिसतोय गुगल ऍडचा, google.com, त्याच्यावरती क्लिक केलं, नंतर साइन इन केलं. आता बघा माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे, पण मला नवीन अकाउंट जर क्रिएट करायचं असेल तर मी काय करेल, न्यू गुगल ऍड अकाउंट करेल. काय करेल? न्यू गुगल ऍड अकाउंट करेल. मग ह्याच्यामध्ये सेम तुम्हाला जसं ऑप्शन्स भेटला होता ना तसंच मला पण ऑप्शन्स भेटेल. आता मी काय करायला पाहिजे इथं, काय करायला पाहिजे सांगा बरं. मिनिमाइज, हा, स्किप कॅम्पेन क्रिएशन करायला पाहिजे. स्किप कॅम्पेन क्रिएशन करायला पाहिजे. क्रिएटिव्ह वर फर्स्ट कॅम्पेन करायला पाहिजे. स्किप कॅम्पेन क्रिएशन करायचं आणि नंतर काय करायचं, तुमचा टाइम वगैरे इथे येतो, कंटिन्यू करायचं. बस एवढी स्टेप करायची, बाकी अजून काय करायचं का वेगळं? बाकी काहीच वेगळं करायचं नाही. सगळ्यांना समजलं? एवढं सिंपल आहे. आता तुम्ही ट्राय करता, तुम्ही जर नेक्स्ट मध्ये गेलात ना तर परत प्रॉब्लेम येईल. आता कालचा आपण कॅम्पेन जो केला होता तो पाहू. काय नाव होतं आपल्या अकाउंटचं? NMD नाव होतं. काय नाव केलं होतं परत आपण? डेटा अनालिटिक्स. हेच केलं होतं का NMD होतं? कुठे कॅम्पेन रन करत होतो? अकाउंट लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी केलं होतं, डेटा अनालिटिक्स केलं. ईशा मॅडम आहे का तुमच्या लक्षामध्ये? तर प्रॅक्टिस म्हणून काहीतरी केलं ना, अण्णा नावाचं कॅम्पेन होतं काहीतरी बघा, व्हिडिओ प्रॅक्टिस. नाही, डिस्प्लेचं. हा, अहो डिस्प्ले होतं. कॅम्पेनचं नाव विचारत नाही मी, अकाउंटचं नाव विचारतोय. अच्छा, अकाउंट. कॅम्पेन नेम आणि अकाउंट नेम वेगळं असतं का नाही? हो. मला एक क्वेश्चन विचारायचा होता. विचारा विचारा. सर ते तुम्ही आता सांगितलं ना साइन इन करायचं. हॅलो. हा बोला. तर सर साइन इन केल्यावर तो डॅशबोर्ड येतो ना, तो माझ्या कम्प्युटरवर नाही येत. माझ्यावर डायरेक्ट न्यू कॅम्पेन आणि क्रिएट कॅम्पेन, रिझ्यूम ड्राफ्ट असं डॅशबोर्ड येतो. हा, मग ते ऑलरेडी तुमचं डॅशबोर्ड क्रिएट झालेलं आहे. आणि ना मी केले, मतलब 2-3 प्रॅक्टिस केली हे कॅम्पेन रन करायसाठी. तर रिझ्यूम ड्राफ्ट मध्ये जे अकाउंट आहे ना ते आहे, पण थोडासा प्रॉब्लेम येतो. त्यानंतर स्क्रीन शेअर करा, स्क्रीन तुमची. आता करू का? हा करा. आता बघा कालचं मी तुम्हाला आधी सांगतो. आपण नाव काय टाकलं होतं काल? लक्षात राहिलं पाहिजे. रिया होतं, बरोबर आहे. तुमच्या लक्षात आहे रियाचं नाव. तर हे रियावरती गेलो आपण आता, आणि काल आपण अमाऊंट पण ऍड टाकलं होतं. तर इथं तुम्हाला दिसतंय आपलं कॅम्पेन. आता ह्याच्यामध्ये दुसरं आपलं जे कॅम्पेन आहे ते ड्राफ्ट मध्ये असेल, तर दिसतंय हे ड्राफ्ट इन प्रोसेस 3. आता हे कसं ओपन करायचंय आपल्याला? ड्राफ्ट इन 3 न्यू कॅम्पेन मध्ये गेलो, रिझ्यूम कॅम्पेन ड्राफ्ट दिसते का? म्हणजे जरी तुम्हाला आताची स्टेप, आता काल मी जेवढ्या गोष्टी शिकवल्या तुम्हाला, पहिल्यापासून शिकवायची गरज आहे का कुणाला? तिथून पुढे कंटिन्यू करायचंय आपल्याला. त्याच्या आधी मोना मॅडमचा काय प्रॉब्लेम आहे, ईशा मॅडम ते सॉल्व्ह करते. मोना मॅडम तुमचं स्क्रीन शेअर करा. आता सगळ्यांचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे का फक्त ईशा मॅडमचे प्रॉब्लेम? एक वेळेस सांगा ना स्क्रीन शेअर कशी करतो. म्हणजे आता लय प्रॉब्लेम होणार आहे. स्क्रीन कशी शेअर करायची आता मी कसं सांगू तुम्हाला? सर एक मिनिट, मोना मॅडम हे बघा इथं स्क्रीनवर आहे ना, चौथा आहे, कितवा, 1 2 3 चौथा 5वा आयकॉन आहे बघा, एरो आहे त्याच्यावर, बाणाचं चिन्ह आहे, ते स्माइलीच्या शेजारी, तिथं क्लिक करा. रेक्टँगल मध्ये, हा रेक्टँगल चौकोनात एक बाण आहे, त्याच्या हाताचं चित्र आहे ना त्याच्या लेफ्ट साइडला. नाही हात आहे बघा, हात पंजा काँग्रेसचा हात आहे ना त्याच्या खाली का खाली? हा खाली. तुम्ही माईक किंवा आपला कॅमेरा ऑन नाही करत का त्याच लाईनीत 5व्या नंबर आधी स्क्रीन बघा, सणांची स्क्रीन आहे ना तिथं खाली बघा.
ओके. नाही, मी क्लास याच्यावर नाही केली जॉईन. हॅलो. कशावर केलंय तुम्ही जॉईन? नाही, मोबाईलवर केली तर नाही होणार ना? नाही. चालेल, मग मी नंतर विचारून घेते. सर कंटिन्यू करा तुम्ही, कारण तुम्ही जी काल लिंक पाठवली होती ना त्याच्यावर जॉईंटच होत नाही. मी काल खूप प्रयत्न केला. हॅलो. मॅम तुम्ही व्हॉट्सअप वरून सुद्धा ती लिंक हे करू शकता. मी काल सरांनी जी लिंक शेअर केली ना त्याने खूप प्रयत्न केला पण ते होतच नाही. एक वेळेस मी परत बघते लिंक होते कधी ओपन. केला का त्यांनी स्क्रीन शेअर? हा? ईशा मॅडमला तुम्ही कॉल करा, ते मला सांगतील स्क्रीनचं वगैरे सगळं. सिम्पलच आहे आणि नाही जर त्यांच्याकडून सॉल्व्ह झालं तर मग मला करा. हा, नाहीतर मग तुम्ही ऑफलाईनला या, मी सगळे डाऊट तुमचे क्लिअर करतो. ठीक आहे, आता करू माझी स्क्रीन शेअर. सगळ्यांना दिसते का माझी स्क्रीन? हो. दिसते. दिसते ना आता? ऑनलाईन वाल्यांना, ऑफलाईनला तर दिसेनच ना. बोला की येस नो. हा ठीक आहे. आता न्यू कॅम्पेन एक आहे आणि ड्राफ्ट कॅम्पेन ह्याच्यावरती जायचं. तर ह्या ड्राफ्ट कॅम्पेन वरती जायचं. त्याचं नाव काय दिलं होतं ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. वेब ट्रॅफिक अन्ना आता, म्हणजे सगळी नावं लक्षात ठेवायला लागतात. पहिलं तर आपण कुणासाठी करतोय? अन्ना रियासाठी करतोय. तुम्ही कुठे क्लिक केलं सर? काय केलं? परत एकदा बघा. खाली क्लिक. इथं बघा, हे प्लस साइन दिसतंय का? ह्या प्लस साइन वरती करा किंवा ह्या प्लस साइन वरती क्रिएट ऑप्शन आहे त्याच्यावरती करायचंय. तर क्रिएट वरती जर केलं, न्यू कॅम्पेन, रिझ्यूम कॅम्पेन ड्राफ्ट आणि खाली येते लोड कॅम्पेन सेटिंग. सर सपोज आपण ड्राफ्ट मध्ये सेव्ह केलं नाही तरी ते आपोआप ऑटोमॅटिकली होतं. काहीच म्हणजे सेव्ह करायची गरजच नाही. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते ड्राफ्ट मध्ये सापडणार. जेवढे पण कॅम्पेन रन केले करत असताना आपण बॅक आलो किंवा चार्जिंग डाऊन झाली तरी पण हो, होतं. तरी पण लाईट जाऊ द्या, तुमचा कॅम्पेन मधूनच स्टॉप होऊ द्या किंवा तुम्ही मधूनच स्क्रीन कट होऊ द्या. जसं की मी आता इथं करतोय ना, अशी मनानेच माझी स्क्रीन कट केली किंवा छोट्या मुलाने काय केली, आपली स्क्रीन कट केली. हो तर असं होऊ शकतं, चान्सेस आहेत ना असे व्हायचे. हो. तर मग असं झाल्यानंतर घाबरायचं नाही. हे रिझ्यूमे ड्राफ्ट मध्ये जातं. फक्त नाव काय दिले ना ते लक्षात ठेवा. आता मी 2-3 परवा दिवशी पण एक कॅम्पेन रन केला होता, पण तो पण ड्राफ्ट मध्येच होता. हे दिसतंय का? ह्याच्यामध्ये आपण क्लिक करायचं. आता मग आपण कोणत्या कोणत्या स्टेप केल्या होत्या किंवा कुठे कुठे गेलो होतो ते पण आपल्याला चेक करता येतं. झालं? आपण इथपर्यंत आलो होतो. पहिल्यापासून पाहू आपण. आता कसं करायचं तुम्हाला? पहिल्यापासून जर चेक करायचं असेल, कॅम्पेन सेटिंग वरती गेलो होतो. दिसतंय ना? पहिल्यांदा काय फक्त कॅम्पेनचं नावच टाकलं होतं आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं होतं आपण? पहिलं तर ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केला होता. ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केल्यानंतर कॅम्पेन टाईप सिलेक्ट केला, सेल्स म्हणून, आणि त्याच्यामधून डिस्प्ले आपल्याला रन करायची होती. मग एक वेबसाईटचा URL टाकला. डेटा सायन्स साठी आपले ऍड रन करायचे होते. आणि नंतर काय करायचं होतं, इथून इंटर अनदर लोकेशन आपण फक्त महाराष्ट्र टाकलं होतं आणि अहमदनगरला काय केलं होतं, एक्सक्लूड केलं होतं. बरोबर आहे. मी सांगितलं होतं की जर आता जर कोलकात्यामधले लोक येतात त्यांना जर आपली ऍड दाखवायची का नाही. आता कलकत्त्यामधून जर एखाद्याने सर्च केली किंवा युट्यूब पाहतोय तो किंवा त्याने एखाद्या ऍप वरती गेला तर त्याला ती ऍड दाखवायची का नाही दाखवायची. सपोज मी माझी ऍड क्रिक बस वरती दाखवतोय आणि एक गुजरातचा माणूस आहे आणि त्या गुजरातच्या माणसाने काय केलंय, त्यांनी जर क्रिक बस ओपन केलं तर त्याला ऍड दिसेल का? आपण तर महाराष्ट्रात लोकेशन टाकलेलं आहे. ते कसं करायचं, तर मोर ऑप्शन्स मध्ये गेलो होतो, लोकेशन मध्ये. आता इथे प्रेझेन्स और इंटरेस्टेड, मग जर गुजरातचा माणूस जर इंटरेस्टेड असेल पुणे लोकेशन साठी तर मग त्याला दिसेल.
मग त्यांनी कुठेतरी सर्च केलं पाहिजे, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, किंवा त्याची लास्ट 30 डेजची हिस्ट्री. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. मग मी काय आता 1 नंबरच ऑप्शन ठेवलंय, कुठला असलं तरी मॅटर नाही. नंतर आपण लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट केलं होतं आणि मोर सेटिंग मध्ये गेलो होतो. एक रोटेशनल आहे, म्हणजे जर तुम्ही 2 ऍड ग्रुप केले, एक डेटा सायन्स साठी आणि एक डेटा अनालिटिक्स साठी, तर मग कोणता कॅम्पेन सारखा सारखा दिसला पाहिजे का, तो रोटेशन मध्ये दिसला पाहिजे का, एकच कॅम्पेन जो चांगला ऑप्टिमाइज झालाय तो दिसला पाहिजे रोटेशन मध्ये. तर ते रोटेशन मध्ये करायचं असेल तर रोटेशन मध्ये राहू द्या, किंवा इथं जाऊन तुम्ही एडिट पण करू शकता. एडिट होतं ऑप्टिमाइज फॉर द बेस्ट परफॉर्मन्स ऍड, जी ऍड चांगली परफॉर्म करते तीच चालवा, किंवा डू नॉट ऑप्टिमाइज रोटेट, म्हणजे ते ऑप्टिमाइजच नका करू. आणि नंतर ऑप्टिमाइज फॉर द कन्व्हर्जन, ज्या जर चांगलं कन्व्हर्जन येतं ना तीच तुम्ही हे करा. पण 1 नंबरच ऑप्शन बेटर आहे वाटतंय मला, तर 1 नंबरचं ऑप्शन ठेवा तुम्ही. नंतर खाली गेलो मोर सेटिंग मध्ये. तर मोर सेटिंग मध्ये स्टँडर्ड आणि एक्सेलरेटेड मध्ये काय फरक असतो? स्टँडर्ड म्हणजे जे दिवसभर चालते त्याला म्हणायचं. स्टँडर्ड म्हणजे काय, एक टाइम जर तुम्ही पर्टिक्युलर सेट केलं तर त्याला स्टँडर्ड बोलायचं. मंडे टू फ्रायडे म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 7, सकाळी 5 ते सकाळी असं काही जर पर्टिक्युलर टाइम ठेवला तर तो. आता तो टाइम कसा ठेवायचा हे मी करून दाखवायची गरज आहे का? हे तर मी करून दाखवतो. एकदा मी जर चाललं, मला सकाळी किती वाजता करायची रन ऍड, सकाळी 10 ला चालू झाली पाहिजे आणि संध्याकाळी 10 ला बंद झाले पाहिजे. मग संध्याकाळी 10 ला किती वाजतात? 22 वाजतात. किंवा मला संध्याकाळी 21 पर्यंत ठेवायचे. 21 म्हणजे किती? 9:30 वाजेपर्यंत तुमची मंडे टू फ्रायडे फक्त ऍड चालेल. रात्री पण काय कॉल आले तरी कोण उचलणार नाही, त्याच्यामुळे आपण हे केलं. आता ही जी ऍड आहे ती स्टँडर्ड आहे का एक्सेलरेटेड आहे? स्टँडर्ड आहे. बरोबर. परत मोर ऑप्शन्स मध्ये गेलो. आता तुम्हाला कोणत्या डिव्हाइस मध्ये चालवायचंय? शो ऑन ऑल डिव्हाइस. पण ही जर ऍड सर्च ऍड असते आणि माझा ऑब्जेक्टिव्ह जर कॉलचा असता, तर मग मी इथं कोणता डिव्हाइस ठेवला असतं? लॅपटॉप ठेवला असतं का? फक्त मोबाईल, कारण फोन मोबाईल वरूनच लागतो. ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा मॅटर करतात. बाकी तर मग काही इम्पॉर्टंट नाही. नेक्स्ट करायचं. आता इथे बघा, आपल्याला डेली बजेट किती टाकलं होतं? 5,000 टाकायचे तर 5,000 टाका, 2,000 टाकायचे तर 2,000 टाका, 500 रुपये टाकायचे तर 500 रुपये टाका. जेवढे जास्त पैसे टाकणार तेवढं ते कॅम्पेन काय करतं, जास्तीत जास्त क्लिक येण्यासाठी तुम्हाला पुश करतं. मग ह्या 2,000 ला डिवायडेड बाय 24 केलं जातं. मग एका तासाला किती पैसे लागतात ते तुम्ही आता मिनिमम 500 रुपये तर तुम्हाला अकाउंटमध्ये टाकावं लागतात. तुम्हाला तर बिडिंग स्ट्रॅटेजी शिकवली होतं. कोणते बिडिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवायची? CPC. मग एका क्लिकला किती पैसे लावायचे तुमच्या मनाने? 1 रुपया लावायचा, 2 रुपये लावायचे का 50 रुपये लावायचा? किंवा मग तुम्ही काय करू शकता, आपल्या गुगलला सांगू शकतात की ॲज मेनी ॲज, म्हणजे माझ्या कॉम्पिटिटरनी 1 रुपया ठेवला तर तुम्ही 1.25 रुपये ठेवा, माझ्या कॉम्पिटिटरनी 21 रुपये ठेवले तर तुम्ही 22 रुपये ठेवा. हे समजेल? तर त्या गोष्टी तुम्हाला करा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? चेंज बिडिंग स्ट्रॅटेजी. बिडिंग स्ट्रॅटेजी जर चेंज करायची असेल तर इकडे बघा, यूज पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी पण करू शकतात, किंवा तुम्ही काय सेट कॉस्ट पर क्लिक पण करू शकतात. पण मी सजेस्ट करेल, जर डिस्प्ले ऍड रन करत असेल ना तर काय करायचं, तुम्हाला मॅक्झिमम क्लिक्स वरतीच ठेवायचंय आणि गुगलला डिसाईड करू द्या. नेक्स्ट करायचं. आता इथं बघा, ऍड ऍडिशनल टार्गेटिंग इन्फॉर्मेशन, कुठेतरी मिस झाले. ऍडिशनल ऍड टार्गेटिंग हे जर नाही केलं तुम्ही, तुमचं काहीच नाही होणार. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ऑडियन्स सेगमेंट आपल्याला टाकायचं आहे. ऑडियन्स सेगमेंट कशाचं आहे? आपली ऍड कशाची आहे? डेटा सायन्स. मग डेटा सायन्स आपल्याला काय करावं लागेल? कोण ऍडव्हान्स डिग्री वाले करू शकतात, बिझनेस टेक्नॉलॉजी वाले करू शकतात, बॅचलर डिग्री करू शकतात, पायथॉन प्रोग्रामिंग, हे सगळं आपण सिलेक्ट करायचं. बिग डेटा, झालं. आता ब्राउज करायचंय तुम्हाला. ब्राउज मध्ये हु आर दे, कोण येतं ते आपण हु आर दे पाहिलं होतं. मग आपल्याला पॅरेंट्सला दाखवायचे काय? पॅरेंट्स पण जर सपोज
पॅरेंट्स कोण आहेत? पॅरेंट्स मध्ये दाखवू आपण ऍड. आता बघा, जर एखाद्याचं एज असेल 35, तर ते डेटा सायन्स करू शकतात. मग ते पॅरेंट्स असू शकतात, 35 वर्षाचा माणूस. मग तिथं आपल्याला काय करायचं? पॅरेंट्स कोणते? ज्यांना 1 वर्षाचा मुलगा आहे त्यांना दाखवायचं, 1 ते 2 वर्षाचा मुलगा आहे त्यांना, किंवा 4 ते 5 वर्षाचा मुलगा आहे, किंवा 5 ते 11. 5 ते 11, 11 वर्षाच्या पलीकडले करू शकत नाही. मग तेवढं तुम्हाला सिलेक्ट करायचं. ऑनलाईन वाले आहेत ना, परत बॅक घ्या. फुवारदे केलं आपण, नंतर आपल्याला परत सिंगल लोकांना पण दाखवायचंय. परत ह्याच ऑप्शन्स मध्ये क्लिक करा. आता मॅरिड लोकांना दाखवायचं का अनमॅरिड लोकांना दाखवायचं? पण मॅक्झिमम अनमॅरिडच लोक करतील, म्हणजे सिंगल. आणि दुसरं इन रिलेशनशिप मधले पण करतील. गुगलला कसं माहित की तुम्ही ते रिलेशनशिप मध्ये येत का? गुगल सगळं ऑब्झर्व करतो. कसं करतो? सर तुम्ही अकाउंट क्रिएट करताना इन्फॉर्मेशन टाकता गुगलचं. काहीच नाही टाकत इन्फॉर्मेशन, समजलं का? कोण आणि कशीच काहीच इन्फॉर्मेशन टाकत नाही. तुला गर्लफ्रेंड आहे का नाही हे टाकतो का तू? पण सिंगल का मॅरिड असं टाकतो. कोण टाकत नाही. आणि चुकीचं टाकलं तरी गुगल ह्या गोष्टीवरून लक्षात घेत नाही अकाउंट क्रिएट करताना. आपण जे सर्च करतो किंवा आपले जे आपण आता फोनवरती बोलतच असेल, गर्लफ्रेंड असलं तर फोनवरती बोललं जाईल, किंवा तुम्ही त्या रिलेटेड सर्च करत असताल, किंवा तुम्ही चॅटिंग करत असताल, किंवा तुमचं लोकेशन ट्रॅक होतं. गुगलकडे अजून वेगवेगळे खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला ट्रॅक करण्याचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आता जसं ह्यांनी सांगितलं ना, कोणी काय नाव ह्याचं, शुभम, त्यांनी काय सांगितलं की आपण अकाउंट क्रिएट करताना इन्फॉर्मेशन टाकतो, आपली डेट ऑफ बर्थ टाकतो, किंवा आपण काय करतो, ईमेल आयडी क्रिएट करताना आपला कॉन्टॅक्ट नंबर पण टाकतो. ईमेल आयडी क्रिएट करताना आपण मेल आहे का फिमेल पण टाकतो. ते पण इन्फॉर्मेशन ते यूज करतं. आणि गुगल स्वतःची एआय सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांना समजतात. मग मॅरिड लोक पण करतात. मग इथं मी तिन्ही पण सिलेक्ट करतो. डन केलं, परत टार्गेट मध्ये जायचं. हो, प्रत्येक ऍडला करावंच लागेल ना. URD मध्ये जाऊन तुम्हाला काय आता चेंज करायचंय का? चेंज करायचं असेल तर परत पेन्सिल वरती क्लिक करायचं. सगळे ऑप्शन करायलाच लागतात कंपल्सरी. कंपल्सरी तुम्हाला जर करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर मग ऑटोमॅटिकली. नंतर एज्युकेशन. एज्युकेशन कोणत्या स्टुडंटला दाखवायचंय? करंट युनिव्हर्सिटी स्टुडंट. आणि होम ओनरशिप स्टेटस. याची काय गरज आहे का? डेटा सायन्स मध्ये नाही, पण रिअल इस्टेटचं जर कॅम्पेन रन करत असतं तर त्याची तुम्हाला ऑप्टिमाइज करायचं आहे. ठीक आहे. आता इथं ऍड टार्गेट मध्ये गेलं. आता डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय असतं? तुमचं एज, मेल आहे का फिमेल आहे, आणि कुठे राहतं, बरोबर आहे. डेमोग्राफी मध्ये काय चेंज करायची गरज आहे का? येस. आपले जे कॅम्पेन आहे, अननोन लोकांना दाखवायचं का? येस. पण किती वर्षापर्यंत लोक डेटा सायन्स करू शकतात? 44 पर्यंत. अननोन लोकांना दाखवायचं असेल, पॅरेंट्सला दाखवायचं का? नॉट अ पॅरेंट्स. हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आता हे इन्कमचं पण आहे. इन्कम तर काय 40% मध्ये असलं तरी सगळेच लोक करू शकतात, कारण फीज 2 लाखापेक्षा जास्त नाहीये. त्याच्यामुळे तिथे काय एखाद्या प्रोडक्टची जर प्राइस 2 लाखापेक्षा जास्त असेल तर मग 30% मध्ये 40% मध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. ऑप्टिमायझेशन करायचंय का टार्गेटिंग? आता परत ऍड ऑप्शन मध्ये ऍड टार्गेटिंग मध्ये बाकी जसं सर्च ऍड होती ना तसंच आहे. आता कीवर्ड टाकायचे का? कीवर्ड आपल्याला काय सर्च केलेले आहेत? जर आपण आता डेटा सायन्स कोर्सेस जर ह्याच्यावरती गेलो, युट्यूब वरती डेटा सायन्स केली तर डेटा सायन्सचीच ऍड दिसते आपल्याला. तर ह्या कशामध्ये जायचं? आता कीवर्ड मॅच टाईप असतात ते इथे यूज नाही करायचे, डायरेक्ट कीवर्ड टाकायचे. आपण कशासाठी करतोय कॅम्पेन? डेटा सायन्स.
तर जे कीवर्ड आपण सर्च करून ठेवले हे ड्राफ्ट मध्ये ते टाकले तर चालतील का? हो, पण आता इथं सगळे ब्रॉड टाकायचे, त्याच्यामुळे ते कीवर्ड रिसर्च करायची गरजच नाही तुम्हाला डिस्प्ले ऍड मध्ये. मी नुसतं डेटा अनालिटिक्स टाकतो, कोर्सेस का सर्व्हिसेस काय घेणं देणं नाही. तुम्ही ब्रॉड मॅच टाकला आणि शॉर्ट टेल कीवर्ड टाकले ना कशामध्ये तरी चालतं. पण तुमच्या ह्याच्यामध्ये चालेल का? सर्च ऍड मध्ये नाही चालणार. तिथं सगळे ब्रॉड मॅच नाही टाकायचे, तिथं एक्झॅक्ट मॅच किंवा फ्रेज मॅचेस टाकायचे. इथं तुम्हाला ब्रॉड मॅच टाकायचे. डेटा तर सायन्स मग त्या सर्च ऍड मध्ये पहिले जे कीवर्ड ड्राफ्ट मध्ये ते जरी save करून टाकले ठेवले तरी चालतील. कॉपी करून टाकले तर चालतील. हो चालतील. आणि दुसरं काय करायचं, कीवर्ड जरी नाही टाकले तरी चांगलं. कीवर्ड टाकणं कंपल्सरी नाही इथं. मी तर काय टाकले, डेटा सायन्स कोर्सेस, डेटा अनालिटिक्स कोर्सेस बस. आणि परत टाकतो डेटा अनालिटिक्स. मग डेटा अनालिटिक्स रिलेटेड काय पण सर्च करून आणि दुसरं टाकतो डेटा सायन्स. बस 4च कीवर्ड टाकले, किंवा हे खाल्ले 2च टाकले असते तरी चाललं असतं. बाकी काही गरज आहे का टाकायची नाही. आणि हे जरी नसतं टाकलं कीवर्ड इम्पॉर्टंट आहेत का डिस्प्ले ऍड साठी? तर नाहीये. सर्च ऍड साठी इम्पॉर्टंट आहेत, डिस्प्ले ऍड साठी आपल्याला काहीच इम्पॉर्टंट नाही. आता बघा इथं खाली परत ऍड टार्गेटिंग मध्ये आता टॉपिक, जर सपोज युट्यूब चॅनल आहे तर युट्यूब मध्ये बिझनेस रिलेटेड पण आपण काय करू शकतो, आयडिया घेऊ शकतो. युट्यूब वरती आपण डेटा सायन्स पण शिकू शकतो. युट्यूब बद्दल आपण भांडणं कशी लावायची ते पण शिकू शकतो. युट्यूब वरून आपण काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण शिकू शकतो, कम्युनिकेशन पण शिकू शकतो. पण आपल्याला कोणत्या टॉपिक वरती आपली ऍड चालली पाहिजे, कोणत्या चॅनल वरती तो एक वेगळा झाला, आणि कोणत्या टॉपिक वरती. एखाद्याचा आर्ट्स आणि एंटरटेनमेंट रिलेटेड चॅनल असेल तर तिथं तुमची ऍड चालवायची का? ब्युटी रिलेटेड आणि फिटनेस रिलेटेड असेल तर तिथे चालवायची का? पण मला तुम्ही सांगा, जो फिटनेस करतो तो डेटा सायन्स नाही करू शकत का? बुक्स अँड लिटरेचर म्हणजे जे बुक वाचायचं आहे तिथं मला बिझनेस आणि इंडस्ट्रियल रिलेटेड पण करू शकतात. तुम्हाला जेवढे रिलेव्हंट वाटतं ना तिथं तुम्ही काय करा, फायनान्स रिलेटेड, कॉम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड, कार आणि व्हेकल रिलेटेड, मग ह्या गोष्टीमध्ये तुम्ही टाकू शकतात. एवढं सगळं करण्यापेक्षा जर तुमचं एज्युकेशन रिलेटेड जर चॅनल असेल तर अजूनही, फिटनेस असेल तर हेल्थ सिलेक्ट करा, जॉब्स आणि एज्युकेशन हा आपल्यासाठी एकदम व्यवस्थित आहे, जास्त रिलेव्हंट आहे ना तेच टाकायचं. प्रॉपर्टी वगैरे काय टाकायचे, सायन्स एक रिलेव्हंट आहे आणि एज्युकेशन एक रिलेव्हंट असेल तर एज्युकेशन तुम्हाला दिसते का कुठे? जॉब आणि एज्युकेशन मध्येच कव्हर झालं तो टॉपिक क्लिअर आपला. अशा प्रकारे आपल्याला इन डिटेल मध्ये काय करावं लागतं, टार्गेटिंग करावं लागतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्लेसमेंट. प्लेसमेंट हा डिस्प्ले ऍड मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर प्लेसमेंट आहे. प्लेसमेंट म्हणजे काय, बोला. प्लेसमेंट म्हणजे काय? ईशा मॅडम सांगते प्लेसमेंट म्हणजे काय. सर तुमची ऍड कोणत्या कोणत्या ह्याच्यावर दिसायला पाहिजे ते म्हणजे प्लेसमेंट? म्हणजे युट्यूबवर, वेबसाईटवर वगैरे कोणत्या जिथं जिथं कोणत्यावर दिसायला. दिसायला पाहिजे म्हणजे प्लेसमेंट म्हणजे तुमची युट्यूब वरती ऍड दाखवायची का ऍप वरती दाखवायची, तर कोणत्या ऍप वरती दाखवायची. ठीक आहे. तर मग आपण आता प्लेसमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं, तुम्ही रिसर्च करून या की डेटा सायन्स साठी कोणते चॅनल चांगले येतात. आणि दुसरं काय सांगितलं होतं, एवढं सांगितलं होतं. कोणता ऍप चांगला आहे आणि कोणते चॅनल चांगले आहेत, कोणते ब्लॉग चांगले आहेत. मग आता ईशा मॅडम सांगा, युट्यूब वरती चालवायची का वेबसाईट वरती चालवायची? सर दोन्हीकडे चालेल. सगळीकडे चालेल. मग ठीक आहे, आता आधी वेबसाईट वरती जाऊ. मग कोणत्या वेबसाईट वरती टाकायची सांगा, माहिती का तुम्हाला? सर एज्युकेशनल वेबसाईट हा मग नाव तेच रिसर्च करायला सांगितलं. 7 मेंटर मध्ये टाका, PIDDM वर टाका. त्यांचं ब्लॉग आहे का, त्यांचं हे आहे का, ब्लॉग वरती चालू शकतो. बघा हेच तुम्हाला सांगतो की आधी तुम्हाला रिसर्च करावं लागेल. बिना रिसर्च तुम्ही काहीच नका करू. त्यांच्या ब्लॉग वरती किती ट्रॅफिक आहे,
सेव्हन मेंटर वरती 2-3 लोक येत असतील, मग त्या 2-3 लोकांसाठी टाकायचंय का? तुम्हाला ते सांगितलं की ज्याच्या वेबसाईट वरती किंवा ज्याच्या ब्लॉग वरती 1 लाख दर महिन्याचं किंवा दररोजचं जे ट्रॅफिक आहे तेच सिलेक्ट करा. नाहीतर तुम्ही एज्युकेशन चॅनल बोलता ना, आता एज्युकेशन चॅनल कोण आहे? किंवा बिझनेस रिलेटेड विवेक बिंद्राचा आहे किंवा संदीप महेश्वरी. संदीप महेश्वरीचे किती व्ह्यूज जातात? 11 लाख प्लस, 1 मिलियन प्लस. असे चॅनल सिलेक्ट करा. तुम्ही असं काय छोटे छोटे चॅनल टाकता. मग आपल्याला हे करावं लागेल. समजलं? ब्राउज मध्ये गेलो, वेबसाईट. आता बघा इथं वेबसाईट जर झालं आपलं, नंतर मी काय करतो युट्यूब चॅनल. आता कोणत्या युट्यूब चॅनल वरती आपल्याला काय करायचंय? चालवायचंय. तर टेक्निकल गुरुजी. पहिल्यांदा ते काय करा, युट्यूब चॅनल वरती चालवायचे का व्हिडिओ वरती चालवायचे? तिथे सिलेक्ट करावं लागतं. तर इथे युट्यूब चॅनल टेक्निकल वाला, एकतर काय करावं लागेल, एंटर तुम्हाला URL इथं टाकावं लागेल. एज्युकेशनचा खान सर म्हणून. हा, एज्युकेशनचं खान सर म्हणून आहे. पण ते MPSC UPSC साठी किंवा जनरल नॉलेज साठी. हे जर प्रॉपर जर तुम्हाला अभ्यास नसेल तर काय होईल, व्यवस्थित नाही करू शकणार. करता सांगा एखादं चॅनल, मला तर आठवत नाही काय. काय NMDच्या चॅनल वरती चालवायची? NMD. हा, सर एनएमडीच्या चॅनलवर एनएमडीची ऍड कशाला पाहिजे? तेच म्हणलं. मग तुम्हाला तर सांगता येत नाही काय, तर तुम्हाला फक्त प्रोसिजर शिकून घरी लावायला पाहिजे. आला का NMDचा पण चॅनल? आता मला जेवढे सापडतात तेवढे मी चालवतो. तुम्ही काय अभ्यास करत नाही आणि सांगत पण नाहीत मला. आले NMDचे जेवढे चॅनल आहेत तेवढे. तर सर WH जॉब सीकर साइट्स वगैरे असतील ते काय जॉब जिथं सर्च करतात, करिअर काउन्सिलिंग वगैरे असं. बरोबर आहे. मग त्यांची नावं सांगा ना तुम्ही. Naukari.com, LinkedIn, Indeed. मग ते कशामध्ये येईल? वेबसाईट मध्ये येईल. बरोबर आहे ना? समजलं का? ईशा मॅडम हुशार आहेत हं. त्यांचा स्वयंपाक पण चांगला आहे. मला आता तुम्ही पोळ्या घेऊन या अजून एकदा. ओके सर. लय भारी करतात पोळ्या तुम्ही. हो ना, हम्म. पार्सल ना सर. एक नंबर. म्हणजे अशा मी पोळीच खाल्ली नव्हती जगात कधी. एवढी भारी पुरणपोळी. तुम्ही खरंच हॉटेल टाकायला पाहिजे. एनएमडी रेस्टॉरंट. हो, खरंच चांगलं करतात ते पुरणपोळी. मला लय आवडली. तोंडाला पाणी सुटलं माझ्या. मी चहा आणि पुरणपोळी खाल्ली. वेबसाईट सिलेक्ट केलं आणि इथं जाऊन तुम्हाला जे टाकायचंय ना ते टाका. नाहीतर मग डायरेक्ट गुगल वरती सर्च करायचं. काय सर्च करायचं? हा, हे जॉब, नोकरी, इंडीड, हे सगळं तुम्ही सिलेक्ट करा. तुम्हाला जेवढं ते वाटतंय तेवढं. नंतर तुम्हाला जर वाटलं
लिंक्डइनचा वरती जाऊन URL शोधायचा आणि डायरेक्ट इथं कॉपी पेस्ट करायचा. त्या पण गोष्टी तुम्ही करू शकता. आता तुम्हाला वाटलं की क्रिकबज वरती चालवायचं आहे. हे ॲप आहे. ॲप वरती जावं लागेल. जॉब्स इन न्यूझीलंड कशाला पाहिजे? हो, Instagram.com वगैरे टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकतात. कोणत्या ॲप वरती चालवायची. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. क्रिकबज. क्रिकबज पण इथं येईल. मग त्याच्यामध्ये 2 ऑप्शन असतात. एक म्हणजे Android आणि दुसरं म्हणजे काय? हां? iOS असतं आणि एक Android असतं. ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ESPN, क्रिकइन्फो. भरपूर साऱ्या गोष्टी आपण सर्च केल्या. आता YouTube चॅनल टाकू आपण. YouTube क्रिकबज पण आहे. आता इथं आपल्याला YouTube चॅनल नाही का असं कोणतं चॅनल? फिजिक्स टाकलंय. हम्म. ॲनिमल रिलेटेड ॲड असेल आता सायन्स टाकलंय. सायन्स मॅगझिन, वर्ल्ड सायन्स फेस्टिवल, इस्केप सायन्स हे सगळे असे सिलेक्ट करायचं. तर मग ह्याच गोष्टीवरती तुमची जास्तीत जास्त ॲड दिसेल. समजलं? आता एवढ्या गोष्टी आपण सिलेक्ट केलेल्या आहेत. अजून कोणाला काय बोलायचंय का? अजून काय सिलेक्ट करायला लावायचंय का? ठीक आहे. एवढ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर बाकी आपलं तर हे येतच आपल्याला. टायटल अँड डिस्क्रिप्शन. आता तर टायटल अँड डिस्क्रिप्शन. स्ट्रेंथ काय आपली 0 आहे. आता इथं आपल्याला कुठे डिस्प्ले ॲड आपण कारण करतोय आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणण्यासाठी. मग आपल्याला काय करायचंय? टाइप स्वतः नाही करायचं. आपल्याला डेटा सायन्ससाठी ॲड आहे ना, मग डेटा सायन्सच्या पेजवरतीच आपल्याला काय करावं लागेल? रिलोकेट करावं लागेल. तर मग इथं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेचं जे पेज होतं, कॉपी करायचं. Ctrl+C करणार आणि इथे नंतर इथं बिझनेसचं नाव टाकायचं. काय नाव? NMD डेटा. स्ट्रेंथ आपली किती? 90 पेक्षा वरती गेली पाहिजे. आता तुमची ॲड कुठे दिसणार आहे? वेबसाईट ॲपवरती दिसणार आहे आणि YouTube वरती दिसणार आहे. Gmail वरती पण दिसणार आहे. या तुम्हाला फॉर्मॅट समजेल. NMD डेटा सायन्स. आता सांगितलं होतं की तुम्हाला ॲटलीस्ट 15 इमेज टाकावं लागतात. मग आता कोणत्या इमेजेस टाकायच्या? ज्या वेबसाईट मधल्या त्याच टाकायच्या का आपण स्वतः सिलेक्ट करायच्या? वेबसाईट मध्ये आहेत त्याच जर टाकायच्या असेल तर ते आपण टाकू शकतो आपण. हो, डेफिनेटली. सगळ्यात मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला हे शिकवलं होतं. आता इथं काय करा व्हिडिओ पण टाकू शकतो. सिलेक्ट करायचे तिथून इमेजेस. कोणत्या इमेजेस वरती आपल्याला ऍड रन करायची. समजलं? कमीत कमी किती पाहिजे ना आपल्याला? 4 आणि मॅक्झिमम 15 पर्यंत आपण सिलेक्ट करू शकतो. झालं. सेव्हचं ऑप्शन दिसतंय. तुम्ही खातात का सेव? सेव खातात. जिलबी खातात का? शेव दुसरा शेव आहे. झाला?
का सेव्ह होत नाही? झालं ऍव्हरेज. आता इमेज टाकले, हेडलाईन टाकायचे, आता लोगो टाकायचा आहे. लोगो पण इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्याकडे लोगो असेल तर टाका, नसेल तर ह्याला सिलेक्ट करा कोणत्या तरी ह्याला. मग तेच रिक्वायरमेंट आपली रेडी पाहिजे. मी आता हाच फोटो लोगो म्हणून यूज करायचा. ठीक आहे. सिलेक्ट कसं करायचं? इथं बॉक्स दिसतोय, त्या बॉक्स वरती क्लिक करायचं, मग ते ऍज अ लोगो म्हणून सेव्ह झाला. आता व्हिडिओ पण पाहिजे, टाकायचे तर टाका, नसेल तर नका टाका. व्हिडिओ टाकायचे तर टाका, नसेल तर नका टाका, पण 5 सेकंदापर्यंतच पाहिजे. आता सर्च फ्रॉम युट्यूब, मग युट्यूब वरून इथं NMD सर्च करा. काय सर्च करा? NMD प्रायव्हेट लिमिटेड. हो, डिस्प्ले आता ते दाखवताना त्याच्यातून तेवढंच दाखव, पण व्हिडिओच्या फॉर्मॅट मध्ये ते क्वचित चालतं. झालं सेव्ह. एरर येईल का? ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचंय? कीवर्ड टाक 100% प्लेसमेंट. नंतर इथं टाकायचंय ऍडमिशन ओपन फॉर 30च कॅरेक्टरचं आपल्या हेडलाईन असतं, आपण 32 टाकलं. मग ह्याच्यातला कोणता वर्ड आहे त्याचं काही मिनिंगच नाहीये. फॉर सेंटेन्स समजणं गरजेचं आहे. झालं. परत अजून काय हेडलाईन टाकायचं? 100% प्लेसमेंट्स लर्न डेटा एनालिटिक्स करायचं. आता लर्न डेटा सायन्स फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट अँड जस्ट session and various activities. तुम्हाला जे टाकायचं आता, पण ते 95 कॅरेक्टर झालं. एवढं झालं. हे जसं तुम्हाला जर वाटलं ओके तर ओके, नाहीतर मग दुसरं टाका. झालं. आता फक्त आपल्याकडे डिस्क्रिप्शन बाकी आहे. मग मोर आयडिया मध्ये जायचं आणि डिस्क्रिप्शन बघायचं. अजून आपल्याला डिस्क्रिप्शन कुठे येते? इथं खाली येते. आपले जे इमेजेस आहे ना त्या रिलेटेड पाहिजे. मग इथं परत मी कट करतो आणि मेक Google data science and data analytics.
90 प्लेस, गेट प्लेस इन जस्ट 90 डेज. नंतर NMD प्रायव्हेट लिमिटेड डेटा आहे. आता तुम्हाला आयडिया घ्यायच्यात. कुठून आयडिया घ्यायच्यात? इथून. झालं? इथून पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेबस फॉर डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. झालं? हे सगळे सिलेक्ट करा. आता इथं क्रिएट ऑप्शन्स आहे. तुमची ऍड अशी दिसेल. ही एक ऍड ग्रुप तुमचा क्रिएट झाला. आपण इमेजेस सगळ्या वेबसाईटचे सिलेक्ट केलेत. तुम्हाला कस्टम करायचे असेल तर कस्टम सिलेक्ट. तुमची ऍड ओके झाली. कोणाचं काही डाऊट्स असेल तर मला विचारू शकतात. वेबसाईट ट्रॅफिक साठी आपण ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केला होता. आपल्याला जास्तीत जास्त वेबसाईट ट्रॅफिक वरती आणायचे. कॅम्पेन टाईप डिस्प्ले, कॉन्टॅक्ट गोल आहे, टार्गेट मॅप काय ठेवले, महाराष्ट्र ठेवले आणि एक एक्सक्लूड केले. कोणतं एक्सक्लूड केले? अहमदनगर. आणि लँग्वेज कोणती? इंग्लिश. मंडे टू फ्रायडे सकाळी 10 ते संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत. एवढं केलं आणि हे पब्लिश करायचं. आणि इथं सगळं राईट 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 ऑप्शन्स आलेत. म्हणजे आपल्या कॅम्पेन मध्ये कोणताच एरर नाही. सगळ्यांना समजलं एवढ्या गोष्टी? आता कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. हे गुगल टॅगचं म्हणजे फक्त ट्रॅकिंग कोडच आहे. लावायचं असेल तर लावा, नसेल तर नका. गुगल टॅगचं कसं आहे, हे मॅन्युअली इन्स्टॉल करायचा आणि हा कोड कुठं वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये पुट करायचा. पण आपल्याला ऑलरेडी गुगल ऍड्सच दिलेले ह्याचा, त्याच्यामुळे हे टाकायचं गरज नाही. गुगल अॅनालिटिक्स मध्ये आपण चेक करू शकतो. सगळ्यांना समजलं? जर तुम्हाला ट्रॅकिंग कोड लावायचा असेल तर तो डेव्हलपरला द्या. डेव्हलपर तुम्हाला टाकून दे. आता किती जीबी क्लिक्स आलेत, किती हे आले ते आपल्या इथं तुम्हाला समजणार. आता किती कॅम्पेन मध्ये चेंज करायचे तर कसे करणार? कॅम्पेन मध्ये जाणार आणि कॅम्पेन मध्ये इथं कॅम्पेन सिलेक्ट करायचं. ऍड ग्रुप काय नाव आहे? वेबसाईट व्हिजिट अण्णा. तर हे नावाने आपण सिलेक्ट केलं. तर जर ओपन करायचं तर इथं click. झालं? दिसतंय पेंडिंग आहे. अंडर रिव्ह्यू मध्ये सगळे क्लिक्स किती आलेत, काय आलेत ते इथून चेक करा. कॉस्ट पर क्लिक. मला अजून नवीन ऍड ग्रुप रन करायचा आहे किंवा याला ऍसेट लावायचे, ऍसेट मध्ये जा. ऍसेट मधून तुम्ही लावू शकता. बघितलं आपण प्लस साईनचं ओपन करायचं, त्याच्यामध्ये कॉल आउट, कॉल एक्सटेन्शन. पण ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर सर्च ऍड साठी. डिस्प्ले ऍड साठी काही इम्पॉर्टंट नाही. समजलं? ते पण बघू आपण. याच्यामध्ये ऍट्रिब्युशन, कॉल डिटेल्स, लेवल, इकडले सगळे जे पण आहेत ना, हे सगळे वेगळे ऍसेट येतात. तिकडे कॉलचं वगैरे होतं, इथे इम्प्रेशन, ऍव्हरेज CPC या गोष्टी सगळ्या दिसतात. हे तुम्ही ऍसेट लावूच नका. कशामध्ये? डिस्प्ले मध्ये. जर तुमचे काही टर्म्स अँड कंडिशन लावायचे असेल तर तुम्ही काय करा? लावा. पण सगळ्यात जास्त ऍसेट कुठं लावलं जातं? सर्च ऍड. डिस्प्ले ऍडला तुम्हाला गरज नाही. ठीक आहे, थँक्यू. आजचा लेक्चर इथे स्टॉप करू. तुम्ही आता मला फक्त हे करता. ठीक आहे, थँक्यू. मी अपलोड करतो. नाही मी आहे. तुम्ही प्रॅक्टिस करू. माझी एक बहीण येणार होती, तर ती इंजिनिअरिंग पास आउट 21 मध्ये. हा. मग त्यानंतर